नमस्कार. जय महाराष्ट्र. ज्या पद्धतीने मी काल तुम्हाला बोललो होतो, VIP नंबरमध्ये तसेच चॉईस नंबरमध्ये कोल्हापूर RTO ऑफिसमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. तर त्याचे काही पुरावे आपल्याकडे आता आलेले आहेत. बऱ्याच वर्षापासून बऱ्याच दिवसापासून हा स्कॅम सुरूच आहे. पण त्याचा आता पोलखोल करायची म्हणून आम्ही आमच्याच नावावर एक नंबर परवा दिवशी रजिस्टर केला आणि त्याची DD काढून आम्ही मागणी केली की अमुक अमुक हा नंबर आम्हाला पाहिजे आहे. तर त्या संदर्भात आम्ही ज्यावेळी हा स्कॅम उघड आणत होतो त्यावेळी बऱ्याच गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या. त्या म्हणजे VIP नंबर आणि चॉईस नंबरमध्ये खूप मोठा संबंधित विभागाचे क्लार्क तसेच संबंधित 9 नंबर खिडकीमध्ये असलेला टकले अधिकारी यांच्याकडून खूप मोठा स्कॅम सुरू असल्याचं आम्हाला समजते. संबंधित अधिकाऱ्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणात एजंट तिथं आता नेमलेले आहेत. ते एजंट थ्रू काही नंबर रिझर्व केले जातात आणि ज्यावेळी तुम्हाला एखादा चॉईस नंबर पाहिजे किंवा नवीन सिरीज चालू होते त्यावेळी अशा पद्धतीने DD ज्यावेळी देतात तर आम्हाला असं एक टोकन दिलं जाते ज्याला काही व्हॅल्यू नाही आहे. याला केराच्या टोपली टाकण्याची व्हॅल्यू आहे याची, तरी असलं एक टोकन दिलं जातं याच्यावर कुठेही सही शिक्का नसतोय. याची सुद्धा तक्रार आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे करणार आहे आणि ती पण मागणी इथून पुढे आमची असणार आहे. ही जे काय आहे ह्यातच सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि ज्यांना जे मोठी रक्कम देणार आहेत त्यांना हा नंबर जातोय आणि जो खरोखर DD भरतोय त्यांना हा नंबर मिळत नाही. अशा पद्धतीची सुद्धा आमच्याकडे नोटिंग आलेलं आहे, आम्हाला निदर्शनात आलेलं आहे. त्याचबरोबर 9 नंबर खिडकीमध्ये एका टकल्या अधिकाऱ्याकडून खूप मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार चालतोय. यानं बऱ्याच मोठ्या प्रमाणात बरेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून एक मोठी चेन आणि मोठं रॅकेट या VIP आणि चॉईस नंबरमध्ये सक्रिय केलेला आहे. ते म्हणजे जास्त पैसे जे देतील त्यांच्याकडे हा नंबर द्यायचा. त्या सुद्धा अधिकाऱ्याचे बरेच कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आमच्याकडे आलेले आहेत. आज ती इथं मी लाईव्ह दाखवणार नाही. उद्या मी अँटी करप्शनची अधिकाऱ्यांची आम्ही भेट घेणार आहे आणि संबंधित सर्व कागदपत्र आम्ही त्यांच्याकडे देणार आहे आणि संबंधित अधिकाऱ्याची चौकशी 2 दिवसात लावून संबंधित अधिकाऱ्याची दांडी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि माझं अजूनही सांगणं आहे RTO विभागाला, खूप मोठा भ्रष्टाचार हा RTO खात्यात होत आहे. हा तात्काळ थांबला पाहिजे. ज्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना विटीस धरायला सुरू आहे हे थांबलं पाहिजे, अन्यथा आपण याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.